So when conductor cuts the magnetic flux, the EMF induced in that conductor. जेव्हा एखादा कंडक्टर फ्लक्स ला कट करतो त्याच्यामध्ये काय तयार होतं, EMF तयार होतो, and that EMF which is collected with the स्लिप रिंग्स. स्लिप रिंग वापरून आपण तो जो जनरेट झालेला EMF आहे त्याला कलेक्ट करतो, सो दॅट दी AC alternating supply which is obtained from this generator. Okay, and that generator is called as alternator. त्यालाच आपण अल्टरनेटर असं म्हणतो, कारण काय, तो अल्टरनेटिंग टाइपचा सप्लाय आपल्याला बाहेर देतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटर असं म्हणतो. ओके, तर जर त्या जागी तुम्ही कम्युटेटर वापरला असतात अशा प्रकारे तर तुम्हाला DC सप्लाय मिळाला असता. आता तुम्ही DC ऍक्च्युअली जनरेटर शिकलेला आहात, त्यामुळे तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल माहिती आहे. काय लागतं आपल्याला, वी रिक्वायर्ड अ फ्लक्स, that is one thing, and another thing that is the moving conductor. Either we require the moving flux or moving conductor. दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्याला काय झालं पाहिजे, the final intention is that the flux should be cut by the conductor. कंडक्टरने फ्लक्स कट केलं पाहिजे, or we can in another way we can say that there should be a rate of change of flux with respect to conductor. कंडक्टरचा विचार करता तिथे काय मिळालं पाहिजे तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. फ्लक्स चेंज झालं पाहिजे कंडक्टरशी लिंक होणार, सो दॅट अकॉर्डिंग ऑन दी बेसिस ऑफ दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन EMF which is induced in that conductor. Okay, तर हे झालं बेसिक प्रिन्सिपल. देन कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टरनेटर काल तुम्हाला मी शिकवलंय, पुन्हा रिपीट करतोय मी. देर आर टू टाइप्स ऑफ, पुन्हा हा पुणे तुला लेक्चर करायचं नसेल तर करू नको ना रे, कशाला हे अनम्यूट करून ठेवता तुम्ही. So there are two types of alternators. One is rotating armature type and another is rotating field type. In rotating field type, so this is very popular, rotating field type, because the current collection which is taken or current which is collected from the stator, armature type stator, आर्मेचर टाइप स्टेटर मधून करंट कलेक्ट केला जातो, आणि त्यामुळे काय होतं, दी टर्मिनेशन विच इज फिक्स. म्हणजे थोडक्यात काय, तर जर रोटेटिंग आर्मेचर टाइप स्ट्रक्चर असेल तर स्लिपरिंगने आपल्याला 11 kV घ्यावी लागेल, स्लिपरिंग वरून, लक्षात घ्या. बट इफ वी हॅव रोटेटिंग फ्लक्स फील्ड टाइप construction is there, then we can take current or we can collect the current from the fixed terminals of the armature, or we can say stator. We can say stator. Armature जेव्हा स्टेटर असतो म्हणजे फ्लक्स कोण तयार करणार, आता इथे रोटर तयार करणार, बरोबर. म्हणजे रोटरला कोणता सप्लाय द्यावा लागेल आपल्याला, फिक्स पोल तयार करायचे, म्हणजे कोणता सप्लाय द्यावा लागेल, वी रिक्वायर द युनिडायरेक्शनल करंट and we have to provide DC supply to the rotor, DC supply to the field poles. Field pole ला DC सप्लाय द्यावा लागेल, फील्ड वाइंडिंगला DC सप्लाय द्यावा लागेल, त्यावेळी फिक्स पोल तयार होतील, लक्षात घ्या. आणि हा सप्लाय जो आहे याला आपण काय म्हणतो, दी DC एक्सायटेशन. इट इज कॉल्ड ॲज DC एक्सायटेशन. ओके, सो DC एक्सायटेशन आपण देतोय, त्यामुळे DC पोल तयार होतो. चव्हाण मॅडमना विचार, ऑफिसच्या मेंते आहेत, चव्हाण मॅडम आहेत आता सध्या, त्यांना विचार कोणाकडे द्यायचं म्हणून. तुम्ही चव्हाण मॅडमना विचारा. नाही असू दे, चव्हाण मॅडमना विचार आधी, त्यांना विचार, चव्हाण मॅडम. एकेकाला विचारत जा आणि परत ये, मग सांगतो तुला पुढचं काय करायचं. सो
सो फील्ड पोल काय तयार करतील, फ्लक्स तयार करतील. दॅट फ्लक्स गेट लिंक विथ दी स्टेटर कंडक्टर्स. हे फ्लक्स जे आहे तर ह्या रोटरला काय करणार आपण, बाय एक्सटर्नल मीन्स. म्हणजे एक सेकंद थांबा. खाडे सर, खाडे सर, हॅलो हॅलो खाडे सर. सर प्राचार्यांकडे मी एनओसी दिले पीडब्ल्यूडी ची, अजून काय द्यायला पाहिजे? हॅलो सर. ओके. हा हा येत आहे बोला सर, बोला सर. हा हो सर, हो सर, येत आहे सर, येत आहे सर. हा 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 सर. हा तर आपण याला प्राईम मूव्हर वापरून काय करतो, रोटेट करतो. आणि त्यामुळे हा काय व्हायला लागेल, फिरायला लागेल. याच्यामध्ये स्वतःच मॅग्नेटिक फील्ड आहे. ते मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते या स्टेटरच्या कंडक्टरला कट करेल आणि याच्यामध्ये ईएमएफ तयार होईल. सो आर्मेचर मध्ये जो ईएमएफ तयार होईल दॅट इज कलेक्टेड विथ हेल्प ऑफ दी वायर्स. तो वायर मधूनच आपण डायरेक्ट त्या वाइंडिंगचं आउटपुट जे आहे तेच आपण डायरेक्ट आउटपुट मधून घेतोय. लक्षात घ्या. सो दॅट इज नथिंग बट द आउटपुट ऑफ अल्टरनेट. ओके. सो काय काय असतं ह्याच्यामध्ये जर बघितलं तर स्टेटर फ्रेम, देन स्टेटर कोर इज देअर, कोर हॅव्हिंग स्लॉट्स. ऑन स्लॉट्स देअर इज स्टेटर वाइंडिंग, 3-phase वाइंडिंग इज देअर, सेम लाईक अ डीसी, सेम लाईक अ इंडक्शन मोटर, सेम लाईक अ एसी इंडक्शन मोटर. त्याच्यानंतर इथे आतमध्ये जर बघितलं तर काय, तर इथे फील्ड पोल्स आहेत. सो फील्ड पोल जे आहेत त्याच्यावर डीसी वाइंडिंग केलेलं असतं आणि त्याला एक्सायटर ब्रशेस वापरून, म्हणजे स्लिपरिंग आणि एक्सायटर ब्रश वापरतो आपण आणि त्याला एक्सायटेशन, फिक्स एक्सायटेशन प्रोव्हाइड करतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट कन्स्ट्रक्शन. मी ते तुम्हाला कन्स्ट्रक्शन वाचून पण दाखवतो बघा. The stator consists of cast iron frame. So stator which is made up of cast iron which supports the armature core. Stator ला तो stator core ला support करतो. Having slots on inner periphery for housing the armature conductor. तुम्ही 3-phase मोटरचं वाइंडिंग बघितला होता, तर त्या 3-phase मोटरच्या वाइंडिंग जसं असतं त्याचप्रमाणे तुम्हाला इथे दिसेल की, म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्याकडचा जो मोटरचा स्टेटर असतो तो पण तुम्ही अल्टरनेटर स्टेटर म्हणून वापरू शकता. फक्त रोटरचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते चेंज होईल.
So the rotor is like a flywheel having alternate N and S poles fixed on the outer rim. रोटरवर काय असतं, रोटरवर फिक्स पोल केलेले असतात आणि ते फिक्स पोल करण्यासाठी त्याच्यावर वाइंडिंग केलेलं असतं. अँड दी सप्लाय विच इज डीसी सप्लाय विच इज प्रोव्हाइडेड टू दी रोटर वाइंडिंग. So the magnetic poles are excited from direct current. लक्षात ठेवा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. डायरेक्ट करंट देतो आपण आणि जनरली व्होल्टेज काय असतं 125 to 600 volts एवढं व्होल्टेज आपण घेतो. इन मोस्ट केसेस नेसेसरी एक्साइटिंग करंट is obtained from small DC shunt generator and called as पोनी जनरेटर. तो एकतर काय असतो, बेल्टेड केलेला असतो सेम शाफ्टला किंवा त्या शाफ्टच्या दुसऱ्या बाजूलाच बसवलेला असतो, त्याला आपण म्हणतो पोनी जनरेटर. सो बिकॉज दी field magnets are rotating, the current supplied through two slip rings as the exciting voltage is relatively small. The slip rings and brush gear are of light construction. Recently, brushless excitation systems have been developed in which the three-phase AC exciter and a group of rectifier supply DC to the alternator which is provided. Hence, ब्रशेस स्लिप रिंग्स अँड कम्युटेटर आर इलिमिनेटेड. म्हणजे काय केलंय, नवीन जे आपल्याकडे अल्टरनेटर जो आलाय तर त्याला काय करतो, सेम शाफ्टवर दुसऱ्या बाजूला काय असतं, पोनी जनरेटर लावलेला असतो. पोनी जनरेटरचं आउटपुट जे आहे ते डायरेक्ट आपण काय करतो, या आपला अल्टरनेटरचा जो मेन वाइंडिंग आहे म्हणजे फील्ड वाइंडिंग त्याला देतो. लक्षात घ्या, म्हणजे काय होईल तर पोनी जनरेटर स्वतःच डीसी व्होल्टेज तयार करेल. ते डीसी व्होल्टेज कोणाला दिलं जाईल, या मेन अल्टरनेटरच्या फील्डला दिलं जाईल आणि ते दोन्ही एकाच शाफ्टवर असल्यामुळे we can eliminate the commutator or slip ring or the brush arrangement. लक्षात घ्या. So when the rotor rotates, the stator conductor are cut by the magnetic flux and hence they have induced EMF produced in them. So because the magnetic poles are alternatively N and S, they induce an EMF and hence the direction of current is also alternating in nature. जेव्हा त्याच कंडक्टरच्या तो जो कंडक्टर आहे तर त्याच कंडक्टरच्या याच्यामध्ये जेव्हा काय लिंक होईल, म्हणजे एन पोल समजा लिंक झाला, तर एन पोल लिंक झाल्यानंतर तो ज्या डायरेक्शनने करंट तयार करेल त्याच्या विरुद्ध डायरेक्शनने एस पोल तयार करेल. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होईल तर अल्टरनेटिंग करंट जो आहे तो तुम्हाला मिळेल, अल्टरनेटिंग करंट मिळेल. लक्षात घ्या. सो बिकॉज द मॅग्नेटिक पोल्स आर अल्टरनेटिंग N and S and they induce the EMF and hence the current in armature conductors which first flows in one direction and then flows in another direction and hence the alternating EMF which is produced in the stator conductor. So the frequency, आता तुम्हीच मला सांगा ही फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असेल, नंबर ऑफ पोल्स वर. जेवढे पोल वाढवू तेवढी अल्टरेशन्स वाढतील. लक्षात घ्या. जेवढे काय करू आपण, पोल जेवढे इन्क्रीज करू तेवढी अल्टरेशन्स वाढतील. आणि दुसरं म्हणजे काय, स्पीड जेवढं वाढवू तेवढं हे रिव्होल्युशन जे आहे ते फास्ट मिळेल आणि त्याच्यावर तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ते डिपेंड. सो दिस इज स्टेशनरी आर्मेचर टाइप construction where the armature which is at outer side and the field which is at inner side. Okay, the output current can be led directly from fixed terminals on the stator. आता हे कंस्ट्रक्शन अतिशय सोपं आणि काय आहे आपल्यासाठी फायदेशीर आहे. त्याला कारण इथे बघितलं तर हे जे टर्मिनल आहे तिथे 3 फेजचे आलेले, ते तुम्हाला इथे 3 फेजचे टर्मिनल 3 RYB चे बाहेर मिळतील आणि तिथूनच तुम्हाला सप्लाय घेता येईल. पुन्हा हा वैभव माणगावकर. So
It is easier to insulate the stationary armature winding for high AC voltage which may have high value of 30 kV or more. लक्षात घ्या, रोटरवर 30 kV च हाय व्होल्टेजच्या वाइंडिंगला इन्सुलेट करण्यापेक्षा जर तुम्ही त्याला स्टेटरवर घेतला तर तुम्ही इझिली त्याला इन्सुलेट करू शकता. लक्षात घ्या. The sliding contacts, slip rings are transferred a low voltage, low power DC. लक्षात घ्या, 11 kV तयार करण्यासाठी तुम्हाला एक्सायटेशन व्होल्टेज जे आहे ते किती लागतं तर 125 to 600 व्होल्टच लागतं. त्याच्यामुळे रोटर जो आहे तो काय करतो, लो व्होल्टेज कॅरी करतो थोडक्यात. लक्षात घ्या. अँड लो पॉवर विच इज कॅरीड बाय दी रोटर. रोटरला पॉवर कशासाठी लागते, टू इंड्यूस दी मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सला इंड्यूस करण्यासाठी डीसी आपण सप्लाय देतो आणि डीसी पॉवर थोडक्यात आपण त्याला प्रोव्हाइड करतो. ओके. सो next is the armature winding can be more easily braced to prevent any deformation. जर काय प्रॉब्लेम आला तर या वाइंडिंगचा मेंटेनन्स करणं आर्मेचर वाइंडिंगचा सोपं असतं. त्याच्यावर इझिली ब्रेजिंग करू शकतो. कारण बघा 30 kV सप्लाय असणारं वाइंडिंग तुम्हाला काय करायचंय, त्याला व्यवस्थित टर्मिनेशन, जर प्रॉपर टर्मिनेशन करायचे असतील तर ते वाइंडिंग कसं लागेल तुम्हाला, स्टेशनरी लागेल. And then you can terminate that connections very easily. Okay. So अशा प्रकारे आपण काय करतोय, रोटरी आर्मेचर टाइप कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण वापरतो. सॉरी, स्टेशनरी आर्मेचर कन्स्ट्रक्शन वापरतो. ओके. आपण नेक्स्ट मेथड जी आहे ती रोटरी आर्मेचर आहे, तर ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.